परिसरातील आयोजित सकल हिंदू संमेलनामध्ये उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, भारतामधले सगळे पोडियम्स वक्ते अमिताभ बच्चन आहेत असं समजूनच बनवलेले असतात आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांना थोडासा पाठ खाली असला तर आजकालच्या फेसबुक लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह या सगळ्यामध्ये ज्याच्यात हिंदुत्वाचा प्रचार होणं अत्यंत गरजेचं आहे तिथे फ्रेम व्यवस्थित येते. मला खूप आनंद झाला आज मी सौरभला शांतपणे ऐकत होतो आणि माझी इच्छा अशी होती की त्यांनीच आज बोलावं आणि माझाही वेळ त्यांनीच घ्यावा. आपल्या देखील सगळ्यांची ही इच्छा होती. इतकं सुंदर तो बोलत होता. शिरीषजी महाराज मोऱ्यांचं मी स्मरण करतो आज. असेच युवा संत तुकाराम महाराजांच्या 14व्या का 15व्या पिढीतले शिरीषजी महाराज मोरे, ज्यांनी वर्ष दीड वर्षापूर्वी आत्महत्या केली, खूप दुर्दैवी बातमी होती. तर ते देखील असं सुंदर बोलायचे. त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही हिंदीत बोलू शकाल का? त्यांनी सांगितलं मी बोलू शकतो. आणि दिल्लीमध्ये 1000 लोकांसमोर त्यांचं हिंदीमध्ये भले 15 मिनटं का होईना पण त्यांनी सुंदर व्याख्यान 1 ऑगस्टला दिलं होतं, ज्या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी दरवर्षी मी एकत्र एकाच मंचावरती एकाच या कार्यक्रमामध्ये साजरी करतो. आणि त्याचा संदेश असा असतो, जसं सौरभनी सांगितलं की आपण संतांना जातीपातींमध्ये विभागलेलं आहे, तसं माझं आणखीन एक म्हणणं आहे की या देशाच्या महापुरुषांना आपण जातींच्या तुरुंगामध्ये बंद करण्याचं पाप केलेलं आहे. ते त्यांच्या हयातीमध्ये सगळ्यांनी जवळपास तुरुंगवास भोगला, कारण हा देश स्वतंत्र व्हावा, कारण या सगळ्या देशांनी जागृत व्हावं. त्यांनी कधी स्वतःच्या जातीसाठी काम केलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील जातीसाठी काम केलं नाही. त्यांनी संपूर्ण हिंदू समाजासाठीच काम केलं. याच्यावर मी संपूर्ण 1 तास बोलू शकतो. पण आपण एवढं समजलं पाहिजे की त्यांनी देखील हिंदूंसाठीच काम केलेलं आहे. त्यांच्या इतका प्रखर हिंदुत्वनिष्ठ हा व्यक्ती आपल्याला शोधून सापडणार नाही. पण त्याला देखील आपण दलितांच्या तुरुंगात बंद केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंना आम्ही मातंग समाजाच्या तुरुंगात बंद केलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंना माळी समाजाच्या तुरुंगात बंद केलेलं आहे. शिवाजी महाराजांना मराठा समाजाच्या तुरुंगात बंद केलेलं आहे. सावरकर टिळकांना ब्राह्मणांच्या तुरुंगामध्ये बंद केलेलं आहे. ह्या सगळ्यांनी फक्त हिंदुत्वासाठी आणि देशासाठीच काम केलं होतं, स्वतःच्या जातीसाठी नाही. पण सौरभला मी म्हटलं, म्हणजे मी आता म्हणतो की ज्या पद्धतीने तू बोलतोस, मी आत्तापर्यंत कधी तुला विचारलं नाही पण तू हिंदीत बोलू शकतोस का? कारण जर हिंदीमध्ये बोलू शकत असशील तर मला 1000 सौरभ पाहिजेत, ज्यांना मी संपूर्ण उत्तर भारतमध्ये जिथे जिथे हिंदी समजलं जातं अशा ठिकाणी तुझ्यासारख्या तरुण तडफदार युवकांची व्याख्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व समजावून सांगणारी ही झाली पाहिजेत. कारण देशाची परिस्थिती खूप गंभीर आहे, खूप बिकट आहे, अत्यंत वाईट आहे. देशामध्ये तरुण जे आहेत ते अत्यंत चुकीच्या मार्गाला जाताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्यासमोर जे आयकॉन्स उभे राहिले पाहिजेत, त्याच्यामध्ये असे चांगले वक्ते आणि जे इतिहासाला धरून, ज्याला वस्तुनिष्ठ इतिहास, ज्याला पुरावे आहेत, डॉक्युमेंटेड अशा प्रकारचा इतिहास जे सांगू शकतील, पुराव्यानिशी सांगू शकतील, जे ज्याला इंग्रजीमध्ये कन्व्हिन्सिंग असं आपण म्हणू, असं बोलू शकतील, अशा युवकांची आवश्यकता आहे. आणि आज या हिंदू संमेलनात सौरभला बोलवलं. सुधीरजी माझे मित्र आहेत, पूर्वी प्रचारक होते, एकाच वेळेला कदाचित आम्ही प्रचारक होतो. त्यांनी समरसता विषय मांडला पण मी तो ऐकू शकलो नाही. पण मला ठाऊक आहे ते देखील सुंदर बोलले असतील. आज हे हिंदू संमेलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेलं आहे. स्वयंसेवकांनी देशभर वस्तीशहा हिंदू संमेलनं आयोजित केलेली आहेत, ज्याच्यामध्ये संघाला 100 वर्ष झाल्याबद्दल
एकूण संघाची यात्रा आणि हिंदुत्व, देशभरात चाललेलं काम हे लोकांसमोर यावं आणि त्या संघाने जी एक पंचसूत्री म्हणा किंवा पंचपरिवर्तनच हिंदू समाजाला सांगितलेली आहेत जी त्यांनी केली पाहिजेत त्याची चर्चा व्हावी आणि एखाद्या संताचं आशीर्वचन त्याच्यात असावं असं एक मॉडेल हिंदू संमेलन संपूर्ण देशभरामध्ये सगळीकडे चालू आहे. म्हणजे जसं एका भगिनींनी येऊन कुटुंब प्रबोधनाबद्दल सांगितलं, एका संतांनी आशीर्वाद दिला, कोणीतरी समरसतेवर बोललं, हिंदुत्वावर बोललं, अशाच पद्धतीने देशभरामध्ये हजारो हिंदू संमेलनं चालू आहे. मी देखील 15-16 हिंदू संमेलनांमध्ये गेले, अनेक दिवस हे वक्ता म्हणून जातो आहे. अगदी धुबरी आसामपासनं ते उत्तर प्रदेशात कछुआ बाजारपासनं नागपूर आणि महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई अशा सगळ्या ठिकाणी मी या गेल्या काही दिवसात प्रवास केलेला आहे. आज एक आणखीन खूप चांगलं काम जर आयोजकांनी केलं असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची भगवद्गीता, संघाच्या स्वयंसेवकांची भगवद्गीता ज्ञानेश्वरी जिचं पारायण केलं पाहिजे स्वयंसेवकांनी आणि हिंदुत्वनिष्ठ नागरिकांनी किमान एकदा ते पुस्तक वाचलंच पाहिजे. हे नाना पालकरांनी लिहिलेलं डॉक्टर हेडगेवार, हे डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनावरचं ऑथेंटिक संघानी मानलेलं पुस्तक हे आपण वाचलं पाहिजे. ते आम्हा सगळ्यांना इथे भेट म्हणून दिलं. डॉक्टर हेडगेवार समजलो नाही आपण तर आपल्याला संघ समजणार नाही, कारण संघ निर्माता काय ते आपल्याला कळायला पाहिजे. ज्याप्रमाणे आज समर्थ स्वामी रामदास महाराजांचा जन्मदिवस आहे त्याप्रमाणे वर्ष प्रतिपदा हा अत्यंत पवित्र मुहूर्त बघून डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार 1889 मध्ये जन्माला आले. म्हणजे त्यांनी जन्म घेतला तो दिवसच हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस होता. लहानपणापासून देशभक्त होते. 25 वर्ष झाली व्हिक्टोरिया राणीच्या भारतावरच्या शासनाला सिल्वर जुबली सेलिब्रेट केली जात होती. देशातल्या शाळांमध्ये मिठाई वाटली जात होती. केशव रांगेत उभा राहिला, मिठाई हातात आल्यावर विचारलं कशाची मिठाई आहे, तर व्हिक्टोरिया राणीला 25 वर्ष झाली याची. त्यांनी त्या मास्तरांच्या समोर ती कचऱ्याच्या डब्यात टाकली आणि सांगितलं ज्या घटनेची आपल्याला लाज वाटली पाहिजे त्याच्या आपण साजरी करतो आहोत, किती दुःखाची गोष्ट आहे. म्हणून तो तरुण तडफदार केशव निघून गेला. वंदे मातरमवर पाबंदी आणली इंग्रज सरकारनी आणि ते वंदे मातरम म्हटलं तर तुम्हाला तुरुंगात टाकू अशा प्रकारचं ज्यावेळेला फरमान निघालं आणि शाळांमध्ये वंदे मातरम म्हणायचं नाही अशा नोटिसी लागल्या. आज मी हृदयापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना धन्यवाद देतो की त्यांनी या वंदे मातरमला संपूर्ण 5 कडव्याचं वंदे मातरम, अखंड वंदे मातरम शासकीय सर्व राज्यांमध्ये, शासनाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि सर्व शाळांमध्ये अनिवार्य करण्याचं काम पार्लमेंटमध्ये केलेलं आहे आणि त्याचं अनुसरण या देशातल्या प्रत्येक देशभक्तांनी केलं पाहिजे. यापुढे वंदे मातरम 2 कडव्यांचं म्हणायचं नाही, 5 कडव्यांचं वंदे मातरम संपूर्ण म्हणायचं. पण हेच वंदे मातरम म्हटलं तर आम्ही तुरुंगात टाकू असा ज्या वेळेला फरमान निघाला होता, डॉक्टर हेडगेवारांनी आपल्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गात जाऊन संघटन कुशलता दाखवून सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून सांगितलं की एज्युकेशन इन्स्पेक्टर येणार आहे आपल्या शाळेमध्ये, तो इंग्रज आहे आणि तो जसा वर्गामध्ये प्रवेश करेल सगळ्यांनी उभं राहायचं आणि गुड मॉर्निंग सर नाही म्हणायचं, सगळ्यांनी वंदे मातरम म्हणायचं. तो इन्स्पेक्टर प्रत्येक वर्गामध्ये गेला, प्रत्येक वर्गात मुलं उभी राहिली आणि वंदे मातरम वंदे मातरम, तळ पायाची आग मस्तकाला भिडली आणि चरफडत गेला. मुख्याध्यापकाला सांगितलं शाळेला ताला लाव आणि जोपर्यंत ही मुलं माफी मागत नाहीत तोपर्यंत ही शाळा चालू नाही झाली पाहिजे. सगळ्या मुलांनी माफी मागितली. शेवटपर्यंत 2-3 मुलांनी शेवटपर्यंत माफी नाही मागितली. त्यांच्यामध्ये प्रमुख होता केशव. पण अशा मुलांनी शिकलं पाहिजे म्हणून त्या काळात राष्ट्रीय शाळा निर्माण झाल्या होत्या. त्याच्यात 11वी त्यावेळची केली आणि मग कुठेतरी मेडिकलचं शिक्षण घ्यायचं. ते महाराष्ट्रातही उपलब्ध होतं पण क्रांतिकारक प्रवृत्ती होती. इंग्रजांना हाकलून द्यायचं या देशामधनं आणि त्यासाठी क्रांतिकारक जे सशस्त्र क्रांती करत होते ते डॉक्टर हेडगेवारांच्या समोर आदर्श होते
आणि अशांचे काही गड होते, त्या गडांमध्ये पंजाब एक होता आणि बंगाल एक होता. आणि म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी कलकत्त्यामध्ये मेडिकलला ॲडमिशन घेतली. योगी अरविंद जे नंतर योगी झालेले आहेत त्यांनी अनुशीलन समिती काढली होती आणि ते क्रांतिकारक कशा सशस्त्र क्रांती, कुठे जाऊन बॉम्ब टाक, कुठे जाऊन पिस्तुलाने एखाद्या साहेबाला उडवून दे वगैरे हे करत होते. त्यांच्या गटात हेडगेवार सामील झाले. त्यांचं टोपण नाव कोकेन होतं आणि हेडगेवारांनी खूप काम केलं. पण त्यांच्या असं लक्षात आलं की हे सगळे जे क्रांतिकारक आहेत यांच्यामध्ये एकसूत्रता नाही आहे, संघटन नाही आहे, यांच्यामध्ये तालमेल नाही आहे, कोऑर्डिनेशन नाही आहे, कोऑपरेशन नाही आहे. ज्याला जिथे वाटतं त्या पद्धतीने तो हे काम करतो आहे. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की हे सगळं ऑर्गनाइज्ड असलं पाहिजे. त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये ज्यांना ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं त्यांना ऑर्गनाइज्ड माध्यमातनं एकत्र करण्यासाठी एक मंच इंग्रजांनी स्थापन केलेला होता. त्याचं नाव होतं इंडियन नॅशनल काँग्रेस. याचं कारण 1857च्या प्रचंड तेजस्वी स्वातंत्र्य संग्रामानंतर इंग्रजांच्या लक्षात आलं होतं की हे आपल्याला वेळेच्या आधी कळल्यामुळे आपण निदान हे आवरू शकलो. उद्या जर हे सगळे परत एकत्र संघटित होऊन जर त्यांनी अशा प्रकारचं समर केलं तर आपल्याला इकडनं चंबुगबाळं आवरावं लागेल. आणि म्हणून त्यांनी एक षडयंत्र केलं काँग्रेसच्या रूपाने की तुम्ही सगळे एकत्र या, टेबलावर बसा, निगोसिएशन्स करा, डिस्कशन्स करा, मीटिंग्स करू, सेमिनार्स करू, आपण चर्चा करू, आम्ही तुमच्या मागण्या ऐकू, आमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐका. हे अशी पिस्तूल वगैरे कशाला हातात घेता. आणि म्हणून काँग्रेसची स्थापना इंग्रजांनी केली. पण तो एक असा मंच जरूर बनला की ज्याच्यामध्ये देशभरातले सगळे लोक ज्यांना देशाला स्वतंत्र करायचे ते सामील होत होते. हेडगेवार परत डॉक्टर म्हणून नागपूरला आले आणि आपल्या परिवाराला त्यांनी सांगितलं की मी आता प्रॅक्टिस करणार नाहीये, मी फक्त देशासाठी काम करणार आहे. आणि मग त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. युवा काँग्रेसचं काम करत होते. युवा काँग्रेसचं काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की यांच्यामध्ये स्वयंसेवकांमध्ये समर्पण नाही आहे. नेत्यांच्या प्रती त्यांचा व्यवहार, नेत्यांचा स्वयंसेवकांप्रतीचा व्यवहार बरोबर नाही आहे. आणि मग एक घोषणा पण किंवा एक म्हणही प्रचलित झाली होती नागपुरात त्यावेळेला, न माँ का डर न बाप का डर, बेटा बन गया व्हॉलेंटियर. म्हणजे अशा प्रकारचं स्वयंसेवक व्हॉलेंटियर काँग्रेसचा, म्हणजे त्याच्यामध्ये काही जुनून असला पाहिजे, त्याच्यात एक पॅशन असलं पाहिजे. सगळ्यांमध्ये नव्हतं असं नाही, पण ते संस्कार नव्हते. आणि त्याची अनेक उदाहरण या चरित्रात आपल्याला वाचायला मिळतात, ती मी सगळी सांगणार नाही. पण तरी देखील ते काँग्रेसचं काम करत राहिले. या देशावर एक खूप मोठा आघात झाला. इट वॉज अ हिस्टॉरिकल ब्लंडर ऑफ काँग्रेस. ते म्हणजे खिलाफत आंदोलनाला समर्थन करणं. खिलाफत आंदोलन काय ते थोडक्यात समजा. तुर्कस्तानमध्ये जो खलिफा होता त्याला जगभरातले सुन्नी मुसलमान पैगंबराचा उत्तराधिकारी मानायचे. पण तो जो खलिफा होता 1920च्या सुमारास, तो चरित्रहीन होता, लंपट होता, भ्रष्ट होता, क्रूर होता, अत्याचारी होता. आणि तुर्कस्तानचे लोकच त्याला पदच्युत करण्यासाठी आंदोलन करत होते केमाल पाशाच्या नेतृत्वामध्ये. आणि विश्वयुद्ध छिडलं. 2 गटांमध्ये सगळे जगातले देश विभागले गेले. आणि त्यात इंग्रजांचा सामना तुर्कस्तानची होणारे जेव्हा निश्चित झालं त्यावेळेला मुस्लिम लीगनी इंग्रजांना सांगितलं की जर तुम्ही तुर्कस्तान जिंकलं तर तुर्कस्तानची सत्ता खलिफाकडेच राहू देत, त्याला पदच्युत करू नका. इंग्रजांनी त्यांना शब्द दिला. असे कोणते शब्द इंग्रजांनी पाळले होते की ते हा शब्द पाळतील. तुर्कस्तान जिंकला, खलिफाला हटवलं, कमाल पाशाला गादीवर बसवलं. मुस्लिम लीग चिडली. आणि मुस्लिम लीग आणि अशा प्रकारचे जगभरातले जे कट्टरपंथी होते त्यांनी एक आंदोलन चालू केलं. त्या आंदोलनाचं नाव आहे खिलाफत चळवळ. म्हणजे त्याचा अर्थ काय होता तर खलिफाला पुन्हा त्याच्या गादीवर बसवा. यासाठी जगभरातल्या मुसलमानांनी आंदोलन चालू केलं. जगात किती सिरियसली झालं मला ठाऊक नाही. भारतामध्ये मुस्लिम लीगनी खूप गंभीरपणे याच्यामध्ये जागृती करायला सुरुवात केली. या काँग्रेसला एका सापळ्यामध्ये इंग्रजांनी असं सापडवलं होतं. आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. सत्य काय, सौरभ सारखे तरुण तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतील की इंग्रजांनी भारत कोणाच्या हातातनं घेतला. इंग्रजांनी भारत मुसलमानांच्या हातातून घेतला नाहीये. ज्या वेळेला इंग्रजांचं शासन भारतात आलं त्यावेळेला 80% अधिक भारताचं राज्य
हे मराठा साम्राज्याकडे होतं. असेल एखादा नवाब बसलेला, पण संपूर्ण राजकारण हे मराठा साम्राज्य चालवायचे, मराठे चालवायचे. पण इंग्रजांनी काय सांगितलं की आम्ही मुसलमानांकडनं घेतलंय स्वातंत्र्य, आम्ही भारत मुसलमानांकडनं घेतलाय आणि जर तो परत करायचा तर आम्ही कोणाला देणार? मुसलमानांना देणार. पण मग हिंदू सुद्धा आहेत. मग जर तुम्हाला स्वातंत्र्य हवं असेल तर हिंदू आणि मुसलमान एकत्र या आणि मागा. जर तुम्ही एकत्र आलात तर आम्ही तुमच्या मागण्या मागू. आणि म्हणून एक मोठा नॅरेटिव्ह विमर्श असा सेट झाला होता, नो स्वराज विदाऊट हिंदू मुस्लिम युनिटी. म्हणजे जोपर्यंत हिंदू मुसलमान एकत्र येणार नाहीत तोपर्यंत स्वातंत्र्य देणार नाही. मग वेटो पॉवर जी होती ती मुसलमानांच्या हातात गेली की तुम्हाला आता आम्हाला बरोबर घेतलंच पाहिजे आणि म्हणून आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकलं पाहिजे. काँग्रेसनी जर एका आईची 2 मुलं असतील तर एक मुलगा जर असं म्हणाला की दुसऱ्या भावाला, आईचे दागिने जर माझ्या नावावर करणार असशील आई नंतर तर आत्ता सेवेला मी तुझ्या बरोबर येतो, तर तो मुलगा कधी आईचा मुलगा असू शकत नाही. कंडिशन घालून कधी आईची सेवा होत नाही. आणि अशा पद्धतीने मुस्लिम लीगनी कंडिशन घातली काँग्रेसला की जर आमच्या खिलाफत चळवळीला तुम्ही समर्थन केलं तर तुमच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर येऊ. म्हणजे हा स्वातंत्र्य लढा काँग्रेसचा होता. तुम्हाला आमची साथ पाहिजे, कारण आम्ही आल्याशिवाय इंग्रज तुमचं ऐकणार नाहीयेत. आम्ही पाहिजे तर खिलाफतला मदत करा. काँग्रेसनी ब्लंडर केलं आणि खिलाफत आंदोलनाला समर्थन केलं. म्हणजे काय घडलं त्यावेळेला पुण्यामध्ये सगळे देशपांडे, कुलकर्णी, पवार, गायकवाड, कांबळे जितके स्वातंत्र्य सैनिक होते ते रस्त्यावर उतरले. त्यांच्याबरोबर हबीबुल्ला, करीमुल्ला, हिदायतुल्ला वगैरे सगळे उतरले आणि ते सगळे झेंडे घेऊन हातामध्ये काय ओरडत चालले होते प्रभात फेऱ्यांमध्ये, तुर्कस्तानच्या खलिफाला आगादीवर बसवा, तुर्कस्तान की गद्दी खलिफा को लौटाओ. हे असे सगळे आमचे स्वातंत्र्य सैनिक ओरडत फिरत होते. काय संबंध, काय संबंध? डॉक्टर हेडगेवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटून सांगितलं की हे तुम्ही चूक करताय. याच्यामुळे भारतामधल्या मुसलमानांचं ऑलरेडी जे गेल्या काही शतकांमध्ये हिंदूकरण झालेलं आहे त्याच्यातनं तुम्ही त्यांना बाहेर पडून पुन्हा कट्टरपंथी बनवताय आणि देशाबाहेरच्या निष्ठा भारतातल्या मुसलमानांमध्ये तुम्ही याच्यातनं जागृत करताय. असं करू नका. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांनी भाकीत केलं होतं की आयातुल्ला खमेनीला जर इस्रायल आणि अमेरिका मारतात तर भारतातल्या मुसलमान महिला रस्त्यावर उतरतील. ही बाहेरच्या देशामधली त्यांच्या मनामध्ये जी निष्ठा निर्माण झालेली आहे त्याचं जे बीज रोवलं गेलंय ते खिलाफत चळवळीला काँग्रेसनी सपोर्ट करण्यामध्ये. ठीक आहे, केलं, आंदोलन झालं, खिलाफत चळवळ फेल झाली, मुस्लिम लीग चिडली, देशातले कट्टरपंथी चिडले. आता तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचं जोरात. जर मुस्लिम लीगला राग आला खिलाफत आंदोलन अयशस्वी झाल्याचं तर त्यांनी तो राग कोणावर काढायला पाहिजे होता? सुभाष नगरवाले जोरात सांगा, कोणावर काढायला पाहिजे होता? कोणावर? वादाखिलाफी इंग्रजांनी केली होती. राग इंग्रजांवर काढायला हवा होता. मुसलमानांनी राग इंग्रजांवर नाही काढला. प्रचंड दंगे झाले. त्यांनी त्या हिंदूंच्या हत्या केल्या जे हिंदू अकारण त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून खलिफाला पुन्हा गादीवर बसवा म्हणून रस्त्यावर देशभरात उतरले होते. त्या हिंदूंची हत्या केली, त्यांच्या बायकांवर बलात्कार केले, त्यांचं मतांतरण करून त्यांना जबरदस्ती पाठवून मुसलमान करण्याचं पाप केलं देशभरामध्ये. आणि ही संख्या लाखांच्या संख्येने आहे. केरळमध्ये तर एका ठिकाणी अफवा पसरली की खिलाफत आंदोलन यशस्वी झालं, गद्दीवर खलिफा परत बसला, मुसलमानांना आनंद झाला. तिथे मुसलमानांनी दंगे केले आणि तिथे त्यांनी हिंदूंना मारलं, महिलांवरती बलात्कार केले. म्हणजे मुसलमान चिडतो तर हिंदूला मारतो, मुसलमान खुश होतो तरी देखील हिंदूंना मारतो. देवाला ज्या वेळेला विचारलं तुला बळी कोणाचा द्यायचा, घोड्याचा द्यायचा, देव म्हणतो नको. हत्तीचा द्यायचा, देव म्हणतो नको. वाघाचा द्यायचा, देव म्हणतो नको रे नको. मग कोणाचा द्यायचा? देव म्हणतो बकऱ्याचा बळी द्या मला. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलिर्दद्यात देवो दुर्बल घातका. देव देखील दुर्बलाचाच घात करतो. आणि हिंदू समाजामधलं पौरुष, पराक्रम, तेज
संघर्ष करण्याची इच्छा, आकांक्षा, स्फुल्लिंग जागृत करण्याचं कामच काँग्रेसनी केलं नाही, काँग्रेसच्या नेतृत्वाने केलं नाही. हिंदू भ्याड बनत गेले आणि त्याच्यामुळे मरत गेले, कटत गेले. महिला आमच्या सगळ्या भ्रष्ट होत गेल्या. आणि त्यावेळेला स्वामी श्रद्धानंद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने दाखवलंय, नेताजी पालकरांना पुन्हा हिंदू बनवण्याचं काम करून दाखवलंय, स्वामी श्रद्धानंदांनी काँग्रेस सोडली आणि असे जितके त्या काळात त्या खिलाफत चळवळीनंतरच्या दंग्यांमध्ये जे मुसलमान झालेले होते त्यांना शुद्ध करायला सुरुवात केली. तर एका सलीम नावाच्या मुसलमान गुंडांनी त्यांची हत्या केली आणि ती हत्या केल्यावर त्याचा निषेध देखील महात्मा गांधींनी केला नाही. भाई सलीम तुमने ये क्या किया, भाई सलीम. इतकंच नाही, पुढे महात्मा गांधी म्हणतात श्रद्धानंद ज्या पद्धतीने शुद्धीकरणाचं काम करत होते त्याचा अंजाम असाच होणार होता. त्यांनी लिहिलेला एक अग्रलेख आहे, महात्मा गांधींच्या अग्रलेखातलं वाक्य सांगतोय, ते दुःखी झाले हिंदूंवर झालेल्या अत्याचारांमुळे आणि त्यांनी लिहिलेलं आहे, एव्हरी हिंदू इज कॉवर्ड अँड एव्हरी मुसलमान इज बुली. प्रत्येक हिंदू घाबरट आहे आणि प्रत्येक मुसलमान गुंडा आहे. हे विधान महात्मा गांधींचं लिखित एडिटोरियल मध्ये यंग इंडियाच्या. पण त्या हिंदू समाजामधलं पौरुष जागृत करण्यासाठी काम त्यांनी नाही केलं, यांच्या आदर्शांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलं. त्यांनी हिंदूंना सांगितलं की सैन्यामध्ये जा, शस्त्र हातात घ्या, शस्त्र शिका आणि त्याच्यानंतर वेळ आली की तुमच्या लक्षात येईल की शस्त्र कोणाच्या दिशेने रोखायची. कारण सावरकरांना त्यावेळेला लक्षात आलं होतं, आकडे समोर आले होते की मुसलमान पद्धतशीरपणे सैन्यामध्ये जात आहेत आणि मोठ्या प्रमाणावर भरती करतायत आणि संपूर्ण सैन्याची, इंग्रजांची जी सैन्य होती याच्यात भारतीय होते, त्याची डेमोग्राफी बदलते, मुस्लिम बहुल होत चाललेले. सावरकरांच्या आवाहनामुळे हजारो युवकांनी सैन्यात प्रवेश केलेला आहे, देशभरात प्रवेश केलेला आहे. सावरकरांच्या सभा सगळ्या देशामध्ये लाखांच्या सभा व्हायच्या, भव्य सभा व्हायच्या. अत्यंत आजारी आणि खंगलेलं शरीर घेऊन सावरकर देशभर प्रवास करत होते. त्यांच्या प्रवासाच्या बातम्या यायच्या आणि मोठ्या मोठ्या बातम्या वर्तमानपत्रात येऊन लोक कौतुक करायचे. त्यांची लोकप्रियता वाढत चाललेली होती. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी सिंगापूर रेडिओवरनं कौतुक केलेलं आहे सावरकरांचं. याचं कारण आहे, सिंगापूरवर ज्यावेळेला आझाद हिंद सेनेने आक्रमण केलं आणि समोर इंग्रजांची सेना, त्याच्यात भारतीय होते आणि आता आझाद हिंद सेना विथ जपान आणि इंग्रजांचा मुकाबला होणार. आदल्या दिवशी एक चिठ्ठी गेली इंग्रजांच्या कळपामध्ये आणि त्या हिंदूंना असं सांगण्यात आलं की या आपली सेना, आझाद हिंद सेना, याच्या विरोधात लढायचं नाही. 50,000 इंग्रज सैनिक जे भारतीय होते, दे रिफ्युज्ड टू फाईट विथ आझाद हिंद सेना अँड जपान. लढावंच लागलं नाही, आझाद हिंद सेनेने जिंकलं. आणि हे डॉक्युमेंटेड आहे. ओसहावा नावाच्या एका मोठ्या जपानी लेखकांनी टू ग्रेट इंडियन्स इन जपान नावाचं जे पुस्तक लिहिलंय, रासबिहारी बोस आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या जपान मधल्या वास्तव्यावर, त्याच्यामध्ये ही घटना त्यांनी लिहिलेली आहे, डॉक्युमेंटेड सत्य आहे. हे विजन होतं सावरकरांचं, बट दॅट विजन वॉज ॲब्सेंट इन काँग्रेस. डॉक्टर हेडगेवारांनी संघ सुरू केला. संघ सुरू केला ते कशासाठी? सगळे म्हणत होते इंग्रज आले म्हणून भारत गुलाम झाला, इंग्रज गेले की भारत स्वतंत्र होईल. कोणी हा विचार केला नाही की मुठ्ठीभर अंग्रेज येऊन करोडोंच्या हिंदू समाजावर राज्य कसं काय प्रस्थापित करू शकतात. त्यांचा पौरुष पराक्रम आहे म्हणून का आमच्यामध्ये दोष आहेत म्हणून? हेडगेवारांच्या लक्षात आलं की त्यांच्या पौरुष पराक्रमामुळे नाही झालेलं, हिंदूंमध्ये दोष आहेत म्हणून ते आपल्यावर राज्य करू शकले. आणि जर आज आपण इंग्रजांना आंदोलन करून काढलं जरी आणि हे दोष जर कायम राहिले आपल्यामध्ये, तर उद्या दुसरा कोणीतरी येईल आणि मग आमच्यावरती राज्य करेल. मग परमनंट उपाय काय? परमनंट उपाय, हिंदूंचे दोष जे आहेत ते दोष काढले पाहिजे. आणि त्यांच्या डोक्यामध्ये स्पष्ट होतं भारत हे हिंदू राष्ट्र आहे. पण परिस्थिती काय होती? मोतीलाल नेहरूंचं विधान आहे एका ठिकाणी, कॉल मी ए डॉंकी बट डोंट कॉल मी हिंदू.
जवाहरलाल नेहरूंचं विधान आहे, मेरी परवरिश मुसलमानों में हुई, शिक्षा दीक्षा ईसाइयों में हुई और मैं एक्सीडेंटली हिंदू के घर में पैदा हो गया. म्हणजे स्वतःच्या हिंदू परिवारामध्ये जन्म घेण्याबद्दल अभिमान किंवा सोडाच, पण हीनतेची भावना असलेलं नेतृत्व देशभरामध्ये होतं. आणि असे सगळ्या नेत्यांची विधानं मी सांगू शकीन, मी दोघांचीच सांगितलीत, कारण त्यांचा परिवार नंतर 60 वर्ष राज्य करत राहिला. आणि मग एका बैठकीत नागपूरमध्ये डॉक्टर हेडगेवार होते बसलेले, आणि कोणीतरी असं म्हटलं की कोण म्हणतं हे हिंदू राष्ट्र आहे. त्यावेळेला एकदम उसळून मराठी बाणा बाहेर पडला डॉक्टर हेडगेवारांमधनं, आणि त्यांनी म्हटलं, मी केशव बळीराम हेडगेवार म्हणतो, होय हे हिंदू राष्ट्र आहे. आणि त्यांनी हे ठरवलं की मी या जगातल्या हिंदूंना संघटित करीन, त्यावेळेला भारतातल्या हिंदूंना संघटित करीन. सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यामधले दोष म्हणजे हा स्वबोध त्याच्यात नाहीये, शत्रुबोध त्याच्यात नाहीये. एकदा स्वबोध नसला, मी कोण आहे तेच माहिती नाही, तर मग माझा शत्रू कोण आहे कसं कळणार? मी कोण आहे एकदा कळल्यावर माझा शत्रू कोण आहे तेही कळतं. शत्रू कोण आहे कळल्यावर शत्रूची शस्त्र कुठली आहेत ती कळतात. त्या शस्त्रांशी लढण्यासाठी आपली काय तयारी असली पाहिजे ते आपल्याला कळतं. आपल्या दोषांमध्ये ज्याप्रमाणे स्वबोध नव्हता, शत्रुबोध नव्हता, दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा, जो दिल्ली में बैठा है वही राजा है, आणि आता आपण काहीच करू शकत नाही, अशा प्रकारची भावना सगळ्या देशातल्या हिंदूंमध्ये होती. जातीपातींमध्ये विभागले गेलेले होते, स्वार्थामध्ये बुडालेले होते. तेच ते टिळक सावरकर व्हावेत, पण ते शेजाऱ्याच्या घरी, माझ्या घरी नकोत, ही प्रवृत्ती देशभरामध्ये होती. आणि म्हणून भारतातल्या तरुणांना एकत्र करायचं, हिंदूंना संघटित करायचं, त्यांना त्याग करण्यासाठी प्रवृत्त करायचं, त्यांच्यामधले सगळे भेदाभेद काढून द्यायचे आणि त्यांना हिंदुत्वाबद्दल प्रखर अभिमानी बनवायचं. हिंदुत्व बोलणारेच नव्हे तर हिंदुत्व जगणारे युवक निर्माण करायचे आणि संघर्षशील युवक निर्माण करायचे. यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना तर केलीच. 27 सप्टेंबर 1925 27 सप्टेंबर 1925 त्या दिवशी विजयादशमी होती. आणि त्यांनी जी 100 वर्षांपूर्वी जो संघ सुरू केला, त्यांनी एका मैदानावरती लहान मुलांना घेऊन शाखा चालू केली. आयडिया जग बदल देती है. कोणी फेसबुक व्हॉट्सअप आयडिया म्हणतं, मी म्हणतो जगातली सगळ्यात श्रेष्ठ आयडिया जर कोणी दिली असेल, ज्या वेळेला कुठल्याही प्रकारच्या यातायाताची साधनं नव्हती, कम्युनिकेशनची साधनं नव्हती, एक संदेश दुसरीकडे पोहोचवायला दिवस लागायचे, अशा वेळेला डॉक्टर हेडगेवार विचार करतात की मी सगळ्या भारतातल्या हिंदूंना संघटित करून मी भारताला स्वतंत्र करीन. आणि त्यासाठी ते मुलांना घेऊन शाखा चालू करतात. हिंदूंचं तेज जागृत करण्यासाठी मुलांना एकत्र घेऊन शाखा चालू करतात. थट्टा उडवायचे लोक की हा चेहऱ्यावर देवीचे व्रण असलेला, काळसर दिसणारा, उंच टोपी घालणारा, प्रौढसा वाटणारा हा उंच धडधाकट माणूस, आणखीन तो म्हणतोय हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी मुलांना मैदानावर घेऊन खेळायला आणतोय. थट्टा करायचे लोक हेडगेवारांची. हेडगेवारांनी त्याची काळजी केली नाही, ते आपल्या रस्त्यावर चालत राहिले. आणि 15 वर्ष त्यांनी संघ बघितला, 1925 ते 1940, आणि ते गेले तोपर्यंत संघ अखिल भारतीय झालेला होता. अनेक तरुणांनी आपली घरं सोडली आणि संघाचं काम करायला सुरुवात केली. जाताना त्यांनी माधवराव सदाशिवराव गोळवलकर नावाच्या एका चैतन्याला त्यांनी सरसंघ चालक केलं. गोळवलकर गुरुजी सरसंघ चालक म्हणून प्रवास करू लागले. आणि त्याच वेळेला मोहम्मद अली जिन्नांनी धमकी दिली की तुम्ही पाकिस्तान द्या, नाहीतर आम्ही भारताचे रस्ते हिंदूंच्या रक्तानी लाल करू. आणि मोठ्या प्रमाणावर दंगली झाल्या. कलकत्ता किलिंग्स, 10,000 हिंदूंची कत्तल करून रस्त्यावरती हाडामासाचा चिखल कसा पडलेला होता तुम्हाला बघायचा असेल तर बंगाल फाईल्स चित्रपट जर आपण बघितला नसेल तर माझा आपल्याला आग्रह आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन 3 तास वेळ काढून जसं धुरंधर पाहताय त्याप्रमाणे तुम्ही बंगाल फाईल्स देखील जरूर बघा, कारण सगळं सत्य तुमच्या समोर मांडलेलं आहे. आणि त्या सत्यामध्ये हे देखील शेवटी एक्सेप्ट केलेलं आहे की एक गांधीवादी मुलगी, तरुणी गांधीजींना प्रश्न विचारते. नौखालीच्या तिकडे ते गेलेले असताना मुलींवर, हिंदू मुलींवर बलात्कार चाललेले असताना सकाळच्या सभेमध्ये
गांधीजी हिंदू मुलींवर बलात्कार होत आहेत, आम्ही काय करायचं? गांधीजी म्हणतात की त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी आपली जीभ दाबून धरायची आणि सगळं सहन करायचं. अनाकलनीय मुस्लिमांचं लांगुल चालन आणि त्याच्यामध्ये एक्सेप्ट केलेलं आहे गांधी वॉज रॉंग. तो चित्रपट बघा आपण आणि सगळे हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहे, याही पेक्षा भयंकर हिस्टॉरिकल फॅक्ट्स. का स्वातंत्र्य स्वीकारलं? कारण काँग्रेसचं नेतृत्व वृद्ध होत चाललेलं होतं. अजून किती लढत बसायचं, अजून किती तुरुंगात जायचं? मागतायत ना पाकिस्तान, देऊन टाका. इंग्रज आता राज्य करू शकणार नाहीयेत. कोणाला पंतप्रधान बनायचं होतं, कोणाला उपपंतप्रधान बनायचं होतं, कोणाला मंत्रीपद दिसत होती, कोणाला मुख्यमंत्री पद दिसत होती, कोणाला राज्यपाल पद दिसत होती, कोणाला राष्ट्रपती पद दिसत होती. आणि त्यांनी फाळणी स्वीकारली. 50 लाख हिंदूंची हत्या झालेली आहे एकूण या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिंदूंच्या हत्या आणि बलात्कार आणि ती फाळणी स्वीकारून भारत निर्माण झाला. त्यावेळेला गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना सांगितलं, हिंदूंचं रक्षण करण्यासाठी जा, सीमेवर जा, हिंदूंचे प्राण वाचवा. 5000 स्वयंसेवकांनी प्राणांची बाजी लावून हिंदूंना सुरक्षित आणलेलं आहे. भारतीय विचार साधनाच्या शॉपवर जा किंवा ऑनलाईन मागवा, नाही चिरा नाही पणती पुस्तक, याच्यात या सगळ्या घटना दिलेल्या आहेत. कशा पद्धतीने हिंदूंना जिवंत आणण्यासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी आपल्या प्राणांच्या आहुत्या दिलेल्या आहेत. पुरोगामी विचारतात, विधर्मी विचारतात की स्वातंत्र्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संघाने काय केलंय? हु आर यू टू आस्क दिस क्वेश्चन, हु आर यू टू रेस दिस क्वेश्चन? इंग्रज कोणाशी वाटाघाटी करत होते? इंग्रज गोळवलकर गुरुजींशी, सावरकरांची वाटाघाटी करत नव्हते. यू आर ऑथोराइज्ड टू टॉक टू ब्रिटिशर्स. तुम्ही बोलत होतात त्यांच्याशी आणि तुम्ही बोलत असताना तुम्ही सगळ्या गोष्टी एक्सेप्ट केलेल्या आहेत. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रतिज्ञा काय होती स्वातंत्र्य मिळेपर्यंत? नीट ऐका. आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाचं संरक्षण करून हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक बनत आहे, घटक बनत आहे. याचा अर्थ त्यावेळेला दैनंदिन शाखेत जाणारा प्रत्येक व्यक्ती जो ही प्रतिज्ञा घेऊन शाखेत जात होता, आमच्या पद्धतीने आमची स्वातंत्र्याची व्याख्या होती की आम्ही हिंदूंमधले दोष दूर करू आणि कायमस्वरूपी दुसरा कोणी आमच्यावर राज्य करणार नाही असा हिंदू समाज उभा करू, ही आमची स्वातंत्र्याची व्याख्या होती. माझ्या दृष्टीने ते सगळे स्वयंसेवक स्वातंत्र्य सैनिक आहेत. तुम्ही म्हणता की ज्यांनी चरखा चालवला ते सगळे जर स्वातंत्र्य सैनिक आहेत, तर सगळे संघाच्या शाखेत गेलेले देखील स्वातंत्र्य सैनिक आहेत. आणि निर्णय प्रक्रिया आमच्या हातात नसताना आमच्या हातात एवढंच होतं, हिंदूंना सुरक्षित आणायचं, ते आम्ही करण्याचं काम केलेलं आहे. नेहरूंनी एक खूप मोठं राजकारण केलं. फाळणीच्या नंतर देशामध्ये अभूतपूर्व संताप हिंदूंमध्ये निर्माण झाला, देशभरामध्ये. की काय हे देऊन टाकलं? तुम्ही इलेक्शनच्या आधी तर सगळीकडे भाषण करत फिरत होतात, अखंड भारत जनरल इलेक्शन्समध्ये. आणि त्याच्यात तुम्ही वचन दिलं होतं की भारताला आम्ही पाकिस्तान होऊ देणार नाहीत म्हणून तुम्ही मतं मागितली होती, आम्ही मतं दिली आणि तुम्ही वादाखिलाफी केली. चीड होती हिंदूंच्या हत्या झाल्याची, वातावरण तापलेलं होतं. अशा तापलेल्या वातावरणामध्ये सावरकरांचं व्यक्तित्व हे जर मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं हिंदू महासभेच्या माध्यमातून, तर पुढच्या निवडणुकांमध्ये सावरकर आपल्याला मोठी टक्कर देऊ शकतील. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिस्तबद्ध रीतीने शाखा देशभरात उभी करून एक संघटन निर्माण केलेलं आहे त्यांनी, संघानी. आणि जर संघ आज म्हणतोय राजकारणात नाही, पण समजा निवडणुकांमध्ये सावरकरांना सपोर्ट केला, स्वतःचा पक्ष काढला, असं काही झालं तर मला मोठा चॅलेंज निर्माण होईल या देशामध्ये. म्हणून पॉलिटिकल थ्रेट टू पंडित नेहरू वॉज स्वातंत्र्यवीर सावरकर अँड RSS. आणि त्यांच्या हातामध्ये एक मौका मिळाला. दुर्भाग्याने या देशाला कलंक लागला ज्यावेळेला नथुराम गोडसेंनी महात्मा गांधींची हत्या केली, ज्या हत्येशी सावरकर आणि संघाचा काही एक संबंध नव्हता. हे अनेक न्यायालयांनी सांगितलेले आहे, अनेक अभियोग जे बसलेले होते त्यांचे निर्णय आहे. पण केवळ पॉलिटिक्स, केवळ राजकारण म्हणून पंडित नेहरूंनी सावरकर आणि गोळवलकर गुरुजींना दोघांना तुरुंगात टाकलं, संघावरती आरोप लावला, कलंक लावला, गांधी हत्या संघाने केली.
त्यावेळेला इथे 8,000 लोकांना केवळ जात बघून त्यांना मारलं गेलेलं आहे. नोबडी टॉक्स अबाउट दॅट लिंचिंग. का ते ब्राह्मण होते म्हणजे काय हिंदू नव्हते? ती माणसं नव्हती. त्यांची घरं जाळली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सख्ख्या भावाला मारण्याचं काम केलेलं आहे मॉबनी. त्यांची हत्या केलेली आहे. भले त्यांचं निधन नंतर उशिरा झालं, पण त्यांच्या निधनाचं कारण या नंतर झालेल्या दंग्यांमध्ये जे मारलेले आहेत त्याच्यामुळेच ते मेलेले. हत्या कोणाचीही असेल ती हत्या आहे, त्याला जस्टिफाय नाही करू शकणार, पण त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. हे दुर्भाग्य. पण त्यावेळेला संघावरती खूप मोठा घाला पडला आणि देशभरामध्ये संघाचं काम 10 वर्षांनी मागे पडलं. अनेक स्वयंसेवक देखील त्या खोट्याच्या वावटळीत सापडले. त्यांना वाटलं खरोखरच असं आहे की काय, संघात जाणं बंद केलं, प्रचारकांना बोलवणं बंद केलं. प्रचारकांनी चिवटपणा सोडला नाही. गुरुजींनी संपूर्ण देशामध्ये प्रवास करून गेलेला आत्मविश्वास जागृत करण्याचं काम केलं, हिंमत देण्याची काम. अनेक जणांनी आपल्या आपल्या रस्त्यांनी सांगितलं की आपण काही वेगळं करूया, आता शाखा नको. त्याच्यामध्ये आप्पा पेन्शननी सांगितलं गुरुजींना की आता याच्यानंतर देश हे अधिकारी चालवणार आहेत, आपण तरुणांना एकत्र करू, त्यांना ट्रेन करू, IAS ऑफिसर बनण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ प्रखर राष्ट्रवादी अधिकारी तयार करू. गुरुजींनी आप्पांना सांगितलं तुम्ही तुमचं काम करा, पण संघ शाखाच चालवेल, संघ आपल्या रस्त्याने जाईल. आप्पा पेन्शननी ज्ञानप्रबोधिनी स्थापन केलेली आहे आणि आज मोहनराव गुजराती याचे स्वागताध्यक्ष आहेत. आणि आमच्यासारखे युवकांना घडवण्याचं काम ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेनी केलेलं आहे, त्याप्रमाणे ज्ञानप्रबोधिनीच्या दलांनी देखील केलेलं आहे. आणि मला अभिमान आहे की त्या दलामध्ये 1.5 वर्ष मी जात होतो. त्या गुलाबी रंगाचा कुर्ता घालून, पांढरी टोपी आणि हातामध्ये ध्वज घेऊन गणपती उत्सवामध्ये ध्वजनृत्य मी देखील केलेलं आहे. सगळ्यांनी आपापल्या मार्गाने जे करायचं होतं ते केलं. गुरुजींनी संघ आणि शाखा म्हणजे कार्यक्रम एकच सूत्र ठेवून देशभर प्रवास करून संघाला पुन्हा उभं करण्याचं काम केलं. देशभरामध्ये लाखांच्या संख्येने गोहत्या बंदीसाठी सिग्नेचर कॅम्पेनिंग संघाने त्या काळात केलेले 60s मध्ये. त्याच्यानंतर गुरुजींच्या एक गोष्ट लक्षात आली की ऑर्गनाइज्ड अशी संघटना, संघटित हल्ले होत आहेत भारतावरती. कम्युनिस्ट हल्ले करतायत, विद्यार्थी क्षेत्रात करतायत, मजदूर क्षेत्रात करतायत, आमच्या सगळ्या मठमंदिर देवस्थानांची निंदा नालस्ती करण्याचं काम करतायत, हिंदूंचे बुद्धिभेद करण्याचं काम करतायत. काँग्रेसही तेच करते, पंडित नेहरूंच्या नेतृत्वात तेच चाललेलं आहे. आणि म्हणून स्वयंसेवकांना वेगवेगळ्या क्षेत्रात पाठवण्याचं काम गोळवलकर गुरुजींनी केलं. जनसंघामध्ये त्यांनी प्रचारक दिले, पंडित दीनदयाल उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, कृष्णलाल शर्मा आणि अनेक. जनसंघ असा एक पक्ष उभा राहिला की हिंदुत्व आणि देश तो त्या ठिकाणी बोलेल. आणि तुम्हाला आठवत असेल अटलजींचं विधान, एका दंग्यानंतर हिंदूंनी प्रत्युत्तर दिलं मुसलमानांना. त्यावेळेला पार्लमेंटमध्ये अटलजी म्हणालेले आहेत, अब हिंदू मार नाही खाएगा. अटलजी म्हणालेले. जनसंघ का पाठवला, जनसंघात प्रचारक का दिले? कारण प्रखर हिंदुत्व आणि राष्ट्रवाद राजकारणामध्ये करण्यासाठी एक पक्ष पाहिजे म्हणून त्या पक्षात पाठवलेलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना झालेली आहे, वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना झालेली आहे, दत्तोपंत ठेंगडींना भारतीय मजदूर संघामध्ये पाठवलेलं आहे. आणि आज 100 वर्ष संघ पूर्ण करतोय. गुरुजींनी त्यावेळेला ज्या संघटना सुरू केल्या होत्या स्वयंसेवकांसाठी, त्या सगळ्या संघटना भारतामध्ये आज 1 नंबरवर आहेत. त्याच स्वयंसेवकांनी नंतर काढलेली भारतीय जनता पार्टी गेली 12 वर्ष भारतामध्ये सत्तेवर आहे. आपण सगळे पाहतो. त्या संघाच्या मुशीमध्ये खेळून तयार झालेला, संस्कार घेऊन तयार झालेला, संचलन चालून तयार झालेला, गणवेश घालून तयार झालेला, बौद्धिक ऐकून गीत म्हणून तयार झालेला, कबड्डी खेळून तयार झालेला. मग अटलजी असतील की नंतर नरेंद्र मोदी असतील, या देशाला 2-2 पंतप्रधान संघस्थानाच्या मातीनी दिलेले आहेत. आणि या देशाला जे काही चांगले दिवस बघायला मिळाले त्या देशाच्या इतिहासामध्ये, तर ते अटलजींची 6 वर्ष आणि नरेंद्र मोदींची 12 वर्षे. त्याच्यामध्ये तिळमात्र शंका आपल्या मनात असू नये. या संस्था चालू झाल्या, त्याच्यात मी सगळ्यात महत्त्वाचं काम जर समजतो तर विश्व हिंदू परिषदेची स्थापना. याचं कारण आहे, त्या काळात हे सगळे शंकराचार्य, महामंडलेश्वर, मठाचार्य हे सगळे आपापल्या मठात बसून होते. अस्पृश्यता वाढलेली होती, त्याची काळजी नव्हती. आमच्या मठात या, आमच्याकडनं आशीर्वाद घ्या.
एक दुसऱ्यांशी हेवे दावे चालले होते, हा मोठा का तो मोठा, गाद्या गाद्यांवर भांडणं होती. गुरुजींनी या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना गोकुळाष्टमीच्या दिवशी केलेली आहे, सांदीपनी आश्रमामध्ये, चिन्मयानंद स्वामींच्या अंधेरी पूर्वमध्ये, जिकडनं मी येतो. आणि नंतर उडुपीमध्ये धर्मसंसद घेतली आणि देशभरातल्या सर्व महामंडलेश्वर, शंकराचार्य आणि सगळ्या धर्मगुरूंना त्यांनी एका मंचावर आणलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, गुरुजी एका सामान्य स्वयंसेवकासारखे सरसंघचालक धावपळ करत होते. प्रत्येकाचे हेवे दावे, त्याची सीट माझ्यापासून चौथी का, त्याचं आसन माझ्यापेक्षा 1 फूट वर का, हे सगळं चाललेलं होतं. गुरुजी हातापाया पडून, अरे हिंदू म्हणून एक या, हिंदू म्हणून एक या, हेवे दावे सोडा, देश संकटात आहे. सगळ्यांना एकत्र करून मंचावर उभं केलं गुरुजींनी. आणि त्या ऐतिहासिक उडुपीच्या संमेलनामध्ये एक घोषणा देण्यात आली, न हिंदू पतितो भवेत, हिंदवः सोदरः सर्वे, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. हे सगळ्या देशातल्या सगळ्या प्रमुख धर्माचार्यांनी एकत्र घोषणा केलेली आहे. कुठलाही हिंदू दलित किंवा पतित नाही, म्हणजे अस्पृश्यतेला हिंदू धर्मात कुठेही स्थान नाही. हिंदवः सोदरः सर्वे, एकाच आईच्या उदरातनं जन्म घेतलेले आपण सगळे आहोत, त्याच्यामुळे आपल्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही, आपण भावंड. मम दीक्षा हिंदू रक्षा, माझी जर आयुष्यात काही दीक्षा आहे तर हिंदूंची रक्षा ही माझी दीक्षा आहे. मम मंत्र समानता, मी कोणालाही उच्च नीच मानणार नाही. या समानता शब्दाचा पुढचा शब्द आलाय समरसता. एका बाटलीमध्ये 500 ml तेल आणि 500 ml पाणी घेतलं तर तुम्हाला समता तर आहे, पण दोन्ही स्पष्टपणे वेगवेगळे दिसतील. समता आहे, पण तिथेच तुम्ही 500 ml दूध आणि 500 ml पाणी घेतलं आणि एकत्र केलं, समता आहेच, पण समरसता आहे. पाणी कुठलं आणि दूध कुठलं कोणाला कळणार नाही. अशा पद्धतीने हिंदू समाजाने समरस होऊन गेलं पाहिजे की कुठल्याही प्रकारचे भेदाभेद शिल्लक राहणार नाहीत. फक्त हिंदू होय, हिंदूच म्हणून एकत्र राहतील, हे घोषणा गुरुजींनी केली. आणि त्याचा प्रतिध्वनी आपल्याला पुण्यामध्ये ऐकायला मिळाला. वसंत व्याख्यानमालेमध्ये ऐतिहासिक भाषण पूजनीय बाळासाहेब देवरसांचं, की चातुर्वर्ण व्यवस्था ही कालबाह्य झालेली आहे. इट शुड गो लॉक स्टॉक अँड बॅरल. इफ अनटचेबिलिटी इज नॉट बॅड देन देर इज नथिंग बॅड इन दिस वर्ल्ड. बाळासाहेब देवरसांनी पुण्यामधनं ही घोषणा केलेली आहे, वसंत व्याख्यानमालेत केलेली, की अस्पृश्यतेला कुठेही स्थान नाही. संघाच्या शाखांमध्ये खेळून आज आम्ही इतके लोक स्वयंसेवक आहोत, आम्ही कोणालाही जात विचारत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रात आडनाव सांगितल्यावरती काही टक्के जात कळते, पण संघामध्ये कधी जात विचारली गेली नाही. आणि याचं कौतुक महात्मा गांधींनी केलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कौतुक केलेलं आहे, फक्त त्यांचे मार्ग वेगळे होते. संघाने या सगळ्या संस्था उभ्या केल्या आणि एक खूप मोठं आंदोलन केलं. ते म्हणजे या देशावर इंदिरा गांधींनी ज्यावेळेला आणीबाणी लादली त्यावेळेला लोकशाही टिकून राहण्यासाठी हजारो स्वयंसेवकांनी तुरुंगवास भोगला. 17-18 महिने घर परिवार देशोधडीला लागला, पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये उच्चतम कोटीचा त्याग करून त्यांनी आपला लोकशाहीला वाचवण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर एक घटना मला कोणी सांगितली, अधिकृतपणे सांगितली एका तिकडच्या माणसांनी, की पूजनीय बाळासाहेब देवरस एकदा अयोध्येला गेलेले होते आणि संघाच्या स्वयंसेवकांबरोबर गप्पा मारत बसले. त्यांनी विचारलं, प्रभू रामचंद्र कुठे आहेत? तर त्यांना सांगितलं सगळ्यांनी की ते तुरुंगात आहेत. कारण त्यावेळेला राम जन्मस्थानावरच्या राम मंदिरामध्ये जी रामाची मूर्ती होती त्याला कुलूप लावलेलं होतं, कोणाला दर्शनाची परवानगी नव्हती. सकाळ संध्याकाळ एक पंडित यायचा, पूजा करायचा, निघून जायचा. बाळासाहेब म्हणाले की किती दिवस राम तुरुंगात राहणार? बस. आंदोलन तर 300 वर्ष चाललं होतं राम जन्मभूमीसाठी. विश्व हिंदू परिषदेने शड्डू ठोकला. अशोकजी सिंघल, श्रद्धेय भारतरत्न अशोकजी सिंघल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये हिंदूंनी आंदोलनाला सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यानंतर जर कुठलं तेजस्वी आंदोलन भारतात लढलं गेलं असेल तर ते राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. हजारो स्वयंसेवक जातीपातीच्या सगळ्या भिंतीत कोसळल्या, सगळे हिंदू म्हणून रामाच्या नावाखाली एकत्र यायला लागले आणि सगळ्यांनी कूच केला अयोध्येच्या दिशेने.
आणि तिथे गेल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अयोध्या में तिनके को घुसने नहीं दूंगा, उत्तर प्रदेश में परिंदे को पर नहीं मारने दूंगा. सगळ्या स्वयंसेवकांना जिथे जिथे जागा मिळाल्या त्याचे जेलखाने बनवले, लाखो स्वयंसेवकांना जेलमध्ये टाकलं. पण तरी देखील हिंदूंनी 30 ऑक्टोबर 1990 बाबरी ढाच्यावर प्रवेश करून वरती भगवा झेंडा लावला. देशभरामध्ये हिंदुत्वाची लहर निर्माण झाली. 4 दिवसांनी मुलायमसिंग यादवनी गोळ्या मारण्याचे आदेश दिले. 300हून अधिक कारसेवकांना गोळ्या मारून त्यांचे मृतदेह वाळूच्या पोत्यांना बांधून फेकून दिले शरयू नदीमध्ये. आणि माधव गडकरी जे समाजवादी होते, लोकसत्ताचे संपादक होते, इतकी चीड देशभरामध्ये निर्माण झाली मुलायमच्या या कृत्याबद्दल. मला लोकसत्तेचा अग्रलेख आठवतो, जेव्हा शरयू लाल होते. आणि त्या अग्रलेखामध्ये संताप व्यक्त करून समाजवादी माधव गडकरी शेवटचं वाक्य म्हणतात, जर राम मंदिरासाठी एवढा त्याग करायला जर हिंदू तयार असतील, करत असतील, तर राम मंदिर हिंदूंना दिलं गेलं पाहिजे. वॉज द लाईन ऑफ माधव गडकरीज एडिटोरियल जेव्हा शरयू लाल होते. आय स्टील रिमेंबर. कुबेरांना कोणीतरी सांगितलं पाहिजे हे वाचायला. आणि अशा पद्धतीने राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये ज्यावेळेला मोठ्या प्रमाणावर जागृती झाली, मला सांगण्यात आलंय वेळ कमी आहे, मलाही माहिती आहे आपल्या सगळ्यांना भुका लागल्या आहेत, पण कशा कठीण परिस्थितीत काम उभं केलं त्याच्यात मला, ज्याला आजकाल मराठीत तुम्ही नॉर्थ ईस्ट म्हणता, त्या ईशान्य भारतातल्या काही घटना सांगायच्या. प्रचारकांनी काय केलेलं आहे. आणि मला सगळ्यात पहिली घटना तर पुण्याची सांगायची आहे. प्रमोद नारायण दीक्षित स्वीट होम समोर वाडा होता कुमठेकर मार्गावरती. MSc झाल्यावर प्रचारक निघाले, आसाममध्ये गेले, 10 वर्ष जिथे गेले तिथे रक्तदानाची संघाची शाखा वगैरे तर होतच, एक पॅशन होतं रक्तदान केलं पाहिजे युवकांनी. ब्लड ग्रुप डिरेक्टरी निर्माण केली. स्वतः 30हून अधिक वेळा रक्तदान आसाममध्ये स्वतः केलं होतं. त्याही वेळेला गुवाहाटीमध्ये रक्ताची आवश्यकता असती तर संघ कार्यालयात फोन यायचा आणि रक्तदाता संघ कार्यालयातनं मिळायचा, ज्या वेळेला इंटरनेट वगैरे नव्हतं. बरपेटा जिल्हा प्रचारक असताना 16 ऑगस्ट 1991 कार्यालयामध्ये 4 युवक आले आणि म्हणाले, संघ के बारे में हमको जानना है, प्रमोद जी कौन है? मैं म्हणाले, मैं हूं प्रमोद जी, आइए. पाठ वळली, पाठीमागे त्यांच्या गोळ्या झाडल्या पाठीवर. आणि पुण्यातनं गेलेल्या प्रमोद नारायण दीक्षितांनी, ज्यांनी 30हून अधिक वेळा रक्तदान केलं होतं, त्यांनी दहशतवादाच्या गोळीला आपल्या शरीरातलं सगळं रक्त देऊन टाकलं, प्राण दिलेत संघाला उभं करण्यासाठी. मुरली कृष्णनजी केरळमधनं गेले ते आसाममध्ये कार्य उभं करण्यासाठी. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसामनी त्यांना किडनॅप केलं. केंद्रामध्ये लालकृष्ण अडवाणी विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी आसामच्या गृहमंत्र्यांना भृगू फुकन असम गण परिषद फोन केला आणि सांगितलं, आमचा विभाग प्रचारक आहे, उल्फाशी बोलणं करा आणि त्याला सोडवा. बोलणं केलं. उल्फाला लक्षात आलं की प्रेशर आहे आपल्यावर. त्यांनी पर्याय ठेवला की या प्रचारकाला आम्ही आसामच्या सीमेवर नेऊन जिवंत सोडून देऊ, त्यांनी आसाममध्ये यायचं नाही, भारत माता की जय म्हणण्याचं काम इथे नाही चालणार. प्रस्ताव ठेवला. मुरली कृष्णननी प्रस्ताव धुडकावून लावला. त्यांनी सांगितलं, प्रचारकाचं कार्यक्षेत्र प्रांत प्रचारक बदलू शकतो, तुम्ही नाही बदलू शकत. आणि मला जर तुम्ही बाहेर काढलं तर मी पुन्हा आसाममध्ये येऊन हेच काम करत राहीन. प्रेशर तर होतं सरकारचं, हा ऐकत नाहीये. त्यांनी दुसरा मार्ग शोधून काढला की याचा जर छळ केला, याचे जर हाल केले तर कदाचित शारीरिक यातनांना कंटाळून हा निघून जाईल. आणि म्हणून मुरली कृष्णनांच्या शरीराचे तुकडे करायला सुरुवात केली. प्रत्येक तुकड्यावरती, प्रत्येक वेदनेबरोबर त्यांना सांगितलं होतं, अजूनही ऐक, आसाममधनं बाहेर जा. मुरली कृष्णन म्हणत होते, यार मी रोज म्हणतो, पततु एषः काया, हा नमस्ते नमस्ते, ही काया जर या मातृभूमीच्या कामी आली तर ते माझं सौभाग्य आहे, मी काय तुमच्या छळाला घाबरणार आहे. तुकडे तुकडे करून मुरली कृष्णांची हत्या केली, पण त्यांनी जाणं स्वीकारलं नाही आसाम सोडून. ओम प्रकाशजींच्या पाठीमागनं डोक्यात गोळी घातली, कपाळातनं बाहेर पडली कोकराझारमध्ये, बोडोलँड्स ज्याला आज म्हणतात. बलिदानं दिलेली आहेत संघाच्या स्वयंसेवकांनी पूर्वांचलामध्ये कार्य उभं करण्यासाठी. 4 संघाच्या अधिकाऱ्यांचं त्रिपुरातनं अपहरण अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चनी चालवलेल्या NLFTनी केलेलं आहे. ती NLFT जी जनजाती हिंदूंमध्ये जाऊन महिलांनी जर कुंकू लावलेलं असेल तर कपाळात गोळी मारायची. कोणी इथे येशू ख्रिस्त सोडून कोणाची पूजा नाही झाली पाहिजे. प्रचंड धर्मांतरण, प्रचंड अत्याचार, दहशतवाद ख्रिश्चॅनिटीच्या नावावर. तिथे 4 अधिकाऱ्यांचं किडनॅप करून 1.5 वर्षांनी त्यांची हत्या केलेली आहे.
कम्युनिस्ट पार्टीचं सरकार होतं, माणिक सरकार मुख्यमंत्री होते, लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान होते, गृहमंत्रालय त्यांच्याकडे होतं. त्यांनी सांगितलं की पॅरामिलिटरी फोर्सेस ऍक्शन घेतील. संघाचे आणि कल्याण आश्रमाचे सोर्सेस होते, माहिती कुठे ठेवलेले आहे प्रचारकांना. पण एक नियम आहे या देशामध्ये की जर पॅरामिलिटरी फोर्सेसचा ऍक्शन करायचं असेल तर मुख्यमंत्र्याला सांगितल्याशिवाय करता येत नाही त्यांच्या राज्यामध्ये. माणिक सरकारला निरोप जायचा की आज ऑपरेशन इथे होणार आहे आणि इकडनं त्यांना सोडवलं जाणार आहे. दुसरा फोन माणिक सरकारच्या कार्यालयातनं दहशतवाद्यांना जायचा आणि दहशतवादी त्या प्रचारकांना बांगलादेशाच्या बॉर्डरच्या पार घेऊन जायचे. 80% बॉर्डर त्रिपुराची बांगलादेशाशी. कांचनछेडामधनं किडनॅपिंग झालं होतं. मी त्रिपुराचा प्रभारी होतो. कांचनछेडाची सभा चालली होती. मी उभा राहिलो, माझ्या अंगावर रोमांच उभं राहिलं, इमोशनल झालो. त्या 500 मीटरवरती तो कल्याण आश्रम होता जिकडनं त्यांचं अपहरण झालेलं होतं. त्या भाषणात मी बोलून गेलो, माणिक सरकार महोदय, तुमच्यामुळे माझे 4 प्रचारक, श्रद्धेय प्रचारक मारले गेलेले आहेत. तुम्हाला या राज्यातनं उखाडून टाकल्याशिवाय मी हे राज्य सोडणार नाही. आणि देवाची कृपा होती, मोदींचं व्यक्तित्व होतं, अमितभाई शहांची चाणक्य नीती होती, कार्यकर्त्यांचं त्याग बलिदान होतं, ज्याच्यातनं 25 वर्षांची दुष्ट सत्ता कम्युनिस्टांची उखाडून फेकण्यात आली. 25 वर्ष माणिक सरकार आणि कम्युनिस्ट पार्टीनी जनगणमन म्हटलं नव्हतं त्यांच्या विधानसभेमध्ये. नियम आहे, राज्यपाल आल्यावर आधी जनगणमन होतं, अभिभाषण झाल्यानंतर जाताना पुन्हा जनगणमन होतं, विधानसभा सेशनच्या आधी एकदा होतं आणि संपायच्या वेळेला होतं. 25 वर्ष जनगणमन झालं नाही. मला असुरी आनंद झाला ज्यावेळेला भाजपचा मुख्यमंत्री झाला, माणिक सरकार आमदार म्हणून निवडून आले, त्यांना सदनात उभं राहावं लागलं आणि ते उभं असताना जनगणमन जोरदार झालं, वंदे मातरम झालं. 25 वर्षांनंतर विधानसभेचं त्रिपुराच्या शुद्धीकरण झालेलं आहे, स्वयंसेवक ज्यावेळेला सत्तेमध्ये आले तेव्हा. आणि मग विप्लव देवनी तर प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ सुरुवातीला आणि शेवटी वंदे मातरम आणि जनगणमन म्हणून 25 वर्षाची कसर भरून काढली. मेघालयामध्ये मीही प्रचारक गेलो होतो आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी शाळा निर्माण करून, डॉक्टर्सचे दवाखाने निर्माण करून, सेवेला धंदा बनवून, सेवेला धर्मांतरणाचं साधन बनवून धर्मांतरण केलं होतं. 70% अधिक ख्रिश्चन झालेल्या मेघालयात वॉल रायटिंग होतं, स्टॉप ट्रीटिंग अस लाईक अन इंडियन कॉलनी, वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ऍक्सिडेंट, इंडियन डॉग्स गेट लॉस्ट. त्या काळामध्ये मी पाहिलं, माझ्या लक्षात आलं शस्त्राला शस्त्राने उत्तर दिलं पाहिजे. आणि त्यांचं शस्त्र जर सेवा कार्य आहे तर आपणही सेवा कार्य उभी केली पाहिजेत. हिंदू ख्रिश्चन बनतायत कारण शाळा नाही आहेत, म्हणून हिंदूंनी चालवलेल्या शाळा तिथे चालू केल्या पाहिजेत. म्हणून मी शाळांना सुरुवात केली, सेवा भारती मेघालय सुरू केलं. आणि एक घटना घडली. एका गावामध्ये एक तरुण आला मला बोलवायला, बाबू सुनील, 750 लोकांचं धर्मांतरण होणार आहे रविवारी, तू लवकर ये, त्या सगळ्यांना समजाव, धर्म सोडू नका. मी रात्री गेलो, त्यांनी दुसऱ्या दिवशी लोक जमा करून ठेवले होते. 150 लोक होते जे ख्रिश्चन बनणार होते. शुक्रवारी त्यांच्यासमोर मी भाषण केलं. माझ्या आयुष्यातलं खासी भाषेतलं पहिलं भाषण होतं. मरता क्या न करता त्यांना समजावायचं होतं. जे आठवलं त्या माझ्या खासी भाषणामध्ये मराठी शब्द होते, हिंदी होते, इंग्लिश होते आणि खासी होते. पण मी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही धर्मांतरण करू नका. त्यांनी ऐकलं. रविवारी फादर आला. फादरला असं कळलं होतं की या गावात एक हिंदू फादर येऊन गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जो धर्मांतरणाचा मनसुबा आहे त्याच्यावरती पाणी फिरलेलं आहे. आणि त्यांनी विचारले, कहा है वो हिंदू फादर? तो जो मुलगा ओमली चारमांग ज्यांनी मला बोलवलं होतं त्या गावामध्ये, तो गेला, म्हणाला, हाँ मैं हूं हिंदू फादर, मुझसे बात कर. तुमने क्या बताया? ये लोग अभी कन्वर्ट होने को तयार नहीं है. तो म्हणाला, तुम्ही येशू ख्रिस्ताला बाप मानता आणि येशू ख्रिस्ताच्या बापाला देव मानता, यहोवाला. आम्ही सगळे जे खासी आहोत, आम्ही डायरेक्ट आमचा जो देव आहे त्याला बाप मानतो. त्या हिशोबाने येशू आमचा भाऊ झाला आणि तुम्ही पुतणे. तर बाप मोठा का बेटा मोठा ते सांग. आम्ही डायरेक्ट बापाची पूजा करतो, तू बेट्याची पूजा करतोस. ह्याला काही कळेच नाही, ह्याला काय उत्तर द्यायचं. ते सगळे इतके भडकलेले होते की आता तो थांबला तर दगड खाईल, म्हणून तो चुपचाप गाशा गुंडाळून निघून गेला. 750 लोकांचं धर्मांतरण थांबलं. आणि मग धर्मजागरण नावाचं काम चालू झालं. गावागावांमध्ये जायचं, शिल्लक असलेल्या हिंदूंमध्ये जागृती करायची, संघटन करायचं, ख्रिश्चन बनू नका म्हणून सांगायचं. ते म्हणाले, शाळा द्या. आम्ही शाळा चालू केल्या. एक अशी शाळा चालली 1 वर्ष
की रोमन कॅथोलिक चर्चच्या मुलांनी आपल्या सगळ्या ॲडमिशन दुसऱ्या वर्षी कॅन्सल करून सेवा भारतीच्या शाळेत ॲडमिशन घेतली. त्यांचे सगळे पालक होते, ते म्हणाले ही शाळा चांगली आहे. मिशनरी आले, म्हणे ये क्या किया आपने, हमारे स्कूल से क्यों निकाल डाला. त्यांनी सांगितलं की वो स्कूल अच्छी है. नहीं वो हमारे दुश्मन है, हमको गाली देते. बोले नहीं हमको कोई गाली नहीं देते, वो बोलते हैं बस आप भारत माता को मानो. वो शाम को कुछ खेल वेल लेते, म्हणजे शाखा चालवायचं. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या मिशनऱ्यांना उत्तर दिलं की आम्ही आमच्या मुलांना त्याच शाळेत घालणार. मिशनरी चिडले, ते म्हणाले जर तुम्ही असं केलं तर आम्ही तुम्हाला चर्चमधनं हाकलून देऊ आणि मग येशू ख्रिस्ताच्या मार्गाने मोक्ष मिळणं तुमचं बंद होईल, तुम्ही जाल नरकामध्ये. ह्याची रिॲक्शन आली त्या पालकांमध्ये. ते म्हणाले तुम्ही येशूच्या मार्गाने जाणं बंद करताय, ठीक आहे बंद करा, आम्ही आमच्या जुन्या मार्गाने देवाकडे जायला सुरुवात करू. आणि तुमच्या मार्गामध्ये जीजस ख्राइस्ट नावाच्या एका एजंटच्या थ्रू जावं लागतं. आमच्या मार्गामध्ये असा एजंट नसतो, आमचा देवाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो. 350 लोकांचं शुद्धीकरण मुकुंदराव पणशीकर आणि दादा इदाते यांच्या उपस्थितीमध्ये पंतेर गावामध्ये झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर एका पाठोपाठ एक शुद्धीकरण व्हायला सुरुवात झाली. 6,500 मी तिकडे प्रचारक असेपर्यंत 6,500 हिंदू हे स्वधर्मात परत आलेले. संघ काय करू शकतो, दिस इज नॉट सुनील देवधर, त्याच्यात सुमंत आमशेकर आहेत जे आज आपले क्षेत्र प्रचारक आहेत, त्याच्यात किशोर येनपुरे आहे जो पुण्यात प्रचारक गेला होता. नुसते प्रचारक नाहीत, ते रिजॉयसिंग खोंगशा आहेत ज्यांची दहशतवाद्यांनी हत्या केली, कारण ते हे सगळं त्यांच्यामुळे होत होतं. अशा हजारो स्वयंसेवकांनी त्याग बलिदान दिलं. नॉर्थ ईस्ट असेल, जम्मू काश्मीर असेल, तेलंगणामध्ये त्या सगळ्या नक्षल्यांच्या समोर बलिदान विद्यार्थी परिषदेच्या युवकांनी दिलेले. रक्त, अश्रू आणि घाम यांचं सिंचन करून 100 वर्षामध्ये हा विशाल वृक्ष उभा राहिलेला आहे. डॉक्टर हेडगेवारांनी संघ स्थापन केला हिंदूंची आत्मविस्मृती जावी म्हणून. त्यांनी संघ स्थापन केला हिंदू संघटित व्हावेत म्हणून. त्यांनी संघ स्थापन केला सगळे हिंदू एका दिशेने पाहून एक विचार करतील म्हणून. त्यांनी संघ स्थापन केला हिंदू सगळीकडे एकसारखी प्रतिक्रिया देतील म्हणून. आज 100 वर्षांनंतर सगळ्या भारतामध्ये हिंदू संघटित झालेले दिसत आहेत. हिंदू एकाच दिशेने विचार करताना दिसत आहेत. हिंदू एकसारखी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. स्वयंसेवकांचं सरकार जागोजागी दिसतंय. प्रत्येक ठिकाणी त्यांचे मनसुबे कसे कोसळून पडतायत हे आपल्याला बघायला मिळतंय. 370 कलम धुळीला मिळालंय. राम जन्मस्थानावरती भव्य राम मंदिराची निर्मिती झालेली आहे. ज्यांच्यावरती अत्याचार झाले कारण ते हिंदू शीख होते आणि त्यांना भारतात हकलून देण्यात होतं, त्यांना नागरिकता मिळायला सुरुवात झालेली आहे. वक्फ बोर्ड म्हणून सगळ्या जमिनी हडप करण्याच्या षडयंत्राला हाणून पाडण्याचं काम झालेलं आहे. ही तर तुम्हाला माहिती असलेली कामं आहेत. अनेक माहिती नसलेली कामं माहीत करून देण्याचं काम धुरंधर 2 नी केलेलं आहे. जाऊन बघितलं पाहिजे आपण. म्हणजे तो पिक्चर म्हणून तर काँग्रेस वगैरे भडकलेले आहेत ना, प्रोपोगंडा आहे. अरे प्रोपोगंडा नाहीये. 10 वर्षात जे घडलेलं आहे ते दाखवलेलं आहे. पडद्यामागे जे घडलेलं आहे ते तुम्हाला चित्रपटाच्या रूपाने दाखवलेलं आहे. तारीख निशी दाखवलेलं आहे आणि त्याच्या लॉजिक आणि त्याच्या कारणानिशी दाखवलेलं आहे. आज देशामध्ये संघ एक असा मोठा आशेचा बिंदू, आशेचा केंद्र, एक असं संघटन, त्याचे लाखो स्वयंसेवक, 100हून अधिक त्याच्या संस्था, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था. आपल्या हिंदूंचं काय कर्तव्य आहे? हिंदूंनो संकट संपलेलं नाहीये. संकट जास्त भयावह झालंय. फरक इतकाच आहे की त्यावेळेला संकटाला टक्कर देणारं कोणी नव्हतं. आज त्या संकटाचा समाचार घेणारा हिंदू समाज आहे. फक्त त्या हिंदू समाजाला सारखं जागृत करत राहावं लागतं. सारखं त्याला आठवण करून द्यावी लागते की तुझ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे. आणि मग फक्त शिवाजी महाराजच का? आया बहिणींनो, या देशामध्ये महिला आधी आहेत आणि महिला मोठ्या आहेत, पुरुष मोठे नाहीत. लक्षात ठेवा. इथे 50-50चं डील नाही आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव, गणपती बाप्पा. इंग्लिशमध्ये अनुवाद काय? यू आर माय मदर अँड ऑल्सो माय फादर. च म्हणजे पुरुष दुय्यम आहे, तुम्ही प्रमुख आहात. लक्ष्मी नारायण, जानकी वल्लभ, राधे श्याम, सीताराम ही सगळी मुलांची नावं काय सांगतात? लेडीज फर्स्ट आम्हाला इंग्रजांनी शिकवायची गरज नाहीये. आमच्यामध्ये आधीपासूनच लेडीज फर्स्ट आहे आणि म्हणून सीता आधी आहे मग राम आहे आणि नाव मुलाचं आहे. पण हे सीताराम येचुरींना आयुष्यभर कळलं नाही.
आमच्या देशामध्ये महिलेच्या नावाने पुरुषाला ओळखलं जातं, पत्नीच्या नावाने पतीला ओळखलं जातं, पतीच्या नावाने पत्नीला नाही ओळखलं जात. सीतापती, उमापती, लक्ष्मीपती, रमापती ही सगळी नावं काय सांगतात? रमेचा जो पती आहे तो हा पुरुष, सीतेचा जो पती आहे तो हा पुरुष, पत्नीच्या नावाने पतीची ओळख आहे. त्या राजा दशरथाला रणांगणामधनं जखमी अवस्थेमध्ये जिवंत कोण घेऊन आलं होतं? कैकेयी घेऊन आली होती. पराक्रमी महिला, लढवई महिला. आमच्या महिला रणांगणामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जात होत्या, याचं उदाहरण आहे. तुमच्या लक्षात कसं येत नाही? का 2 वर दिले राजा दशरथांनी? पत्नीच्या पराक्रमाने प्रभावित झाला. माझी पत्नी एवढी पराक्रमी आहे. तुटला मुटला रथ तिने आपल्या हाताने सांभाळून त्या रणांगणातनं जिवंत पतीला आणलेलं आहे. आणि ज्यावेळेला कौशल्याला राम सांगतो की मला वनवास झालेला आहे, त्यावेळेला कौशल्या म्हणते कोणी सांगितलं? राम म्हणतो वडिलांनी सांगितलं, दशरथांनी. कौशल्या म्हणते काही जाऊ नकोस, मी समजावते त्यांना. हे सगळे रामायणातले संवाद आहेत, ऑथेंटिक. मग कौशल्या विचारते रामाला, तुला आज्ञा वडिलांनी दिली का आई आणि वडिलांनी दोघांनी दिली? त्यावेळेला राम सांगतो मला ही आज्ञा कैकेयी आणि दशरथ दोघांनी दिलेली. त्यावेळेला कौशल्या सांगते मग तू वनवासाला जा, क्षणाचाही विचार करू नकोस, कारण आईची आज्ञा झाली. भरतानी राज्य नाही केलेले, त्यांनी सगळे संन्यासाची वस्त्र घालून जंगलामध्ये राहून त्यांनी पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केलाय. सीता आपल्या पतीबरोबर गेलेली आहे. लक्ष्मण आपल्या भावाच्या सेवा करण्यासाठी गेलेला आहे. उर्मिला घरी थांबले. भावाचा फोकस, पतीचा फोकस भावाची सेवा आहे. मी जर सोबत गेले तर त्याचं लक्ष माझ्याकडे जास्त राहील. आणि तू तुझे ठरवलेलं तुझं ध्येय, तुझा संकल्प आहे भावाची सेवा, ती तू कर. इथे बुजुर्गांची सेवा मी करते. म्हणून 14 वर्ष त्याग करणारी उर्मिला आमच्या देशाची महिला आहे. आमच्या देशामध्ये कैकेयी नाव 10,000 वर्षांमध्ये कोणी ठेवलं नाही. आपल्या मुलीचा इतका राग आला रामाला वनवासात पाठवलं म्हणून. पण हजारो लोकांनी त्या एका भिल्लिणीचं नाव, शबरीचं नाव आपल्या मुलांना जरूर ठेवलं. जी अंधळी होती, जी म्हातारी होती, जी वाट बघत होती, कुठल्याही गुगल लोकेशन शिवाय अंतरात्म्याच्या पुकारानी, हाकेनी प्रभू रामचंद्र तिच्या घरी पोचले. उष्टी बोरं खाल्ली. सामाजिक समरसतेचा संदेश रामनवमीच्या दिवशी लक्षात ठेवा. कुठलेही भेदाभेद पाळू नका. आपल्या एरियामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या जातीच्या लोकांशी मैत्री करा, ठरवून मैत्री करा, देशकार्य म्हणून मैत्री करा. त्यांना घरी जेवायला बोलवा. आपोआप ते तुम्हाला जेवायला बोलवतील. त्यांच्या घरी जेवायला जा. जे जेवण असेल, जसं बसायला मिळेल, जसं ताट असेल, ज्या दिवशी हे करायला सुरुवात कराल ना, धर्मांतरण बंद होऊन जाईल. शीख बंधू आहेत सगळे, जो बोले सोनिहाल, सत श्री अकाल. आम्हा हिंदूंच्या घोषणा आहेत. अखिल विश्व में खालसा पंथ गाजे, जगे धर्म हिंदू सकल भंड बाजे. गुरु गोविंद सिंगांनी खालसा पंथाची स्थापना हिंदूंच्या रक्षणासाठी केली. पण आपण विसरलो हे सगळं, घोषणा देत नाहीत. मी सगळ्या सभा समारंभांमध्ये लोकांना सांगतो, शीख आहेत की नाही माहित नाही, आपण या घोषणा द्यायच्या, कारण या हिंदूंच्या आहेत. द्यायला लागा सगळ्या देशामध्ये, खलिस्तानचा विषय संपून जाईल. आपल्या चुकांमुळे आपली संकट वाढत चाललेली. जिथे जिथे आपण काही ना काही कुकल्पनांनी लोकांना दूर सारतो, जितके ट्रान्सजेंडर्स त्यांना तुम्ही म्हणता, किन्नर, ज्यांच्याकडे किळसवाण्या नजरेने तुम्ही पाहता, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण चालू आहे. अनेक किन्नर मुसलमान बनतायत. अनेक वेश्या मरताना मुसलमान झालेले असतात. आणि हिंदू विरोधी सगळी षडयंत्र तिकडे होत असतात. त्यांच्यामध्ये येऊन दहशतवादी लपतात. त्यांच्यामध्ये येऊन सगळ्या प्रकारच्या कारवाया, जासूसी चालते. आणि आम्ही त्यांना किळस म्हणून दूर टाकलेले. किन्नर शब्द आमच्या हिंदूंचा शब्द आहे. किंतु नर किंतु नारी. त्यांच्या आशीर्वादाशिवाय आपल्याला ईश्वराची कृपा मिळत नाही म्हणून त्यांना बोलवतो. पण तो मुसलमान किन्नर येऊन तो काय आशीर्वाद देणार आम्हाला? हिंदूंनो, जागृत व्हा. सगळ्या षडयंत्रांना समजा, त्याच्यावर उत्तर द्यायला सुरुवात करा. संघाचे स्वयंसेवक करतायत, त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात करा. नुसती भाषणं ऐकून हिंदू संमेलनातनं जाऊ नका. 24 तासाचं विभाजन 3-8 तासांमध्ये करा. 8 तास स्वतःच्या शरीरासाठी, 6 तासाची निद्रा पुरेशी आहे आणि 2 तास जेवण अंघोळ वगैरे याच्यासाठी पुरेसे आहे. 8 तास अर्थार्जनासाठी पुरेसे आहे. जितका नोकरी धंदा जे काही करायचंय, तरी देखील 8 तास शिल्लक राहत आहेत.
ते 8 तास देशाच्या आणि हिंदुत्वाच्या कामासाठी द्या. कुठल्याही संस्थेमध्ये जाऊन काम करा, इतके मार्ग ठेवलेले. टाळ्या नकोत. मला तुमच्यापैकी कोणी सांगितलं ना, सुनीलराव तुमचं भाषण ऐकलं, मी काही करत नव्हते आणि आता मी करायला लागलो, असं मला महिन्याभरांनी कोणी सांगितलं तर मला खूप आनंद होईल. तुमच्यापैकी कोणी मला जर कळवलं की तुम्ही सांगितलं म्हणून एका दलित परिवाराला मी घरात जेवायला बोलवलं, मला इतका आनंद होईल की मी तुमच्या घरी जेवायला येईन, तुमच्या घरी येऊन आनंदाने जेवीन. कारण हे क्रांती, आजकालची क्रांती काय, आपल्या सगळ्यांना सुरक्षित भारत बघायला मिळावा, स्वतंत्र भारत बघायला मिळाला म्हणून आपल्या आधीची पिढी फासावर गेली ना. आता येणारी ज्याला जॅनझी म्हणतात ते कसे होत चाललेत पाहताय तुम्ही. त्या काही देणं घेणं नाही देश धर्म समाज राष्ट्र. कशामुळे? कारण या हिंदू संमेलनात तुम्ही नाही बोलवलं ना त्यांना. इथे पुरुष जास्त आहेत, स्त्रिया कमी आहेत. कारण तुम्ही नाही सांगितलं पत्नीला ये ऐकू, मुलीला नाही म्हटलं, बहिणीला नाही म्हटलं, आईला नाही म्हटलं, लहान मुलांना नाही बोलवलं. त्यांनी कधी ऐकायचं हे सगळं? सौरभ कर्डेसारख्या तरुणाला, युवकांनी ऐकलं पाहिजे की नाही? होय किंवा नाही सांगा. मग का नाही आणलं त्यांना? सुभाषनगरवाल्यांनो, एक अजून हिंदू संमेलन करा, सवडीनी करा आणि एंट्री देताना आधार कार्ड चेक करून द्या. 15-25 वर्षाच्या खालच्या सगळ्या मुलांसाठी करा आणि त्याच्यामध्ये 60% मुली आणि 40% मुलं असली पाहिजे आणि त्यांच्या समोर देवी अहिल्या उभी राहिली. जगातली सगळ्यात पहिली महिलांची सेना अहिल्यादेवी होळकरांनी केलेली आहे. जगातली सगळ्यात पहिली महिलांची सेना भारतात निर्माण झाली. 9 वारी साडी आमची फॅशन डिझायनिंग नाहीये. रणरागिणी होत्या. पुरुष गेल्यानंतर युद्धाला उतरायच्या, तलवार हातात घ्यायच्या, 9 वारी मागे खोचायचं आणि धावत जायचं, उडी टाकून घोड्यावर बसायचं, लगाम हातात धरायचं आणि लढायला बाहेर जायचं. वाघाच्या जबड्यात घालुनी हात मोजिते, दात जात ही अमुची, पहा चाळुनी पाने पाने अमुच्या इतिहासाची. पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, परंपरा ही अमुची. तुम्हा काय ठाऊक ती लढली विरांगना झाशीची, दाभाड्यांची उमा ती लढली चेन्नम्मा कित्तूरची, पहा चाळुनी पाने पाने अमुच्या इतिहासाची. बालविवाह हिंदूंमध्ये नव्हता. मुलींना शिक्षण नाकारलं हिंदूंनी नव्हतं. विधवांचा विवाह व्हायचा नाही हे हिंदूंमध्ये नव्हतं. हे सगळं मुसलमानांच्या आक्रमणामुळे झालेलं आहे, लक्षात ठेवा. मुसलमान मुली उचलून न्यायचा जे लव जिहादात चाललेलं आहे. आज बंगालमध्ये अशी मोठ्या प्रमाणावर जिल्हे आणि तालुके आहेत, मुलं पुरुष आपल्या मुलींना शाळेत पाठवायला तयार नाही आहेत. का? कारण मुसलमान उचलून नेतील. बाहेर पडले तर रस्त्यामध्ये चौकामध्ये मुसलमान युवक कंडोम दाखवतात हिंदू मुलींना. कल्पना आहे तुम्हाला बंगालची आजची? कसे मुलींना शाळेत पाठवतील? आणि मग लवकर मुलीला उजवून टाकायचं म्हणजे जबाबदारी तिकडची. रात्री लग्न करायची, कारण लग्नामध्ये सोनं नाणं निघतं, सुंदर नटून थटून येतात, मुसलमान लुटून न्यायचे म्हणून लपून छपून रात्री लग्न करायची. या सगळ्या कुरीती इस्लामच्या आक्रमणानंतर आला. घुंगट आमच्या देशामध्ये पदर कधीही नव्हता. तुम्ही सगळे सिरियल्स काढून बघा, जी ऑथेंटिक वर्णनं जशी होती तशी साकार केलेली आहेत. रामानंद सागर आणि बी आर चोप्रांनी रामायण महाभारत. कुठल्याही महिलेनी पदर घेतलेला नाही, कुठलीही महिला घुंगटमध्ये नाही, कुठलीही महिला पडद्यामध्ये नाही. इस्लामच्या आक्रमणानंतर आपल्या मुलींना वाचवण्यासाठी हे सगळं चालू झालं आणि म्हणून या भयंकर आक्रमणाला थोपवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. आणि त्याचा परिणाम काय सांगू तुम्हाला. महाराष्ट्रापर्यंत पंजाबपासून सगळ्या राज्यांमध्ये लग्न आजही रात्रीच्या वेळेला लग्न होतात. महाराष्ट्रानंतर दक्षिणेकडे कुठेही रात्री लग्न होत नाही. महाराष्ट्रापर्यंत सगळीकडे घुंगट आणि पदराची पद्धत आहे. महाराष्ट्राच्या पुढे दक्षिणेमध्ये कुठेही घुंगट किंवा पदर नाही. तमिळ महिला, कन्नड महिला, मल्याळी महिला, तेलुगू महिला कधीही पदर घेत नाही. तुम्ही बघा किती तेलुगू महिला तुमच्या आसपास, पदर नाहीच आहे. कारण इस्लामचा थ्रेट जसा बाकीच्यांनी बघितला तसा त्यांचा नाही. सगळ्यात जास्त महिला 2 समाजांच्या लढल्या आहेत. एक पंजाबी समाजाच्या शिखिणी आणि दुसरे मराठी. आणि या 2 समाजाच्या महिलांचे पोशाख बघा, ते हॉर्स रायडिंग साठी बनलेले. पंजाबी ड्रेस घाला, आज मुली घालतात ना, आणि व्यवस्थित बाईकला किक मारून चालवायला सुरुवात करतात. असं गोल पातळ 5 वारी घातल्यावर नवऱ्याच्या पाठीमागे असं बसून जायचं असतं. टांग नाही टाकू शकत तुम्ही.
लढण्यासाठी. अरे हिंदूंनो, आपल्या घरामध्ये शस्त्र ठेवा, लोकांना शस्त्र दिसू देत. गेल्या 60 वर्षांमध्ये गणपतीच्या हातातली शस्त्र गायब आहेत. गणपतीची मूर्ती आणताना तुम्ही सगळे, माझ्या फ्लाइट मिस होईल म्हणून तो सांगायला आलाय, क्या करेंगे लेकिन हम तो सुधरने वाले हैं नहीं. फ्लाइट मिळेल, काळजी नको करू. गणपतीच्या हातामध्ये शस्त्र नाहीत. तुमच्या घरी जो गणपती येतो आठवून बघा, आणि तुम्ही गुगल करून 100 वर्षांपूर्वीच्या सगळ्या गणपतीची चित्र आणि मूर्त्या काढा, तुमच्या लक्षात येईल. वडिलांकडनं, शंकराकडनं मिळालेला त्रिशूल गणपतीच्या हातात आहे, आणि दुसरा परशु आहे, ज्यांनी त्यांनी अनेक राक्षसांचा वध केलेला आहे. मग का स्वस्थ का बसलात? आज फोन करा रात्री मूर्ती ज्याच्याकडनं घेता त्याला सांगा, नो शस्त्र नो मूर्ती. पुढच्या वर्षी जो गणपती, या वर्षी माझ्या घरी जी मी मूर्ती घेणार आहे, जर एका हातात त्रिशूळ आणि एका हातात परशु नसेल तर ती मूर्ती घेणार नाही. माझ्या घरी शस्त्र दिसली पाहिजेत. लहानपणापासून माझ्या मुलांना शस्त्र दिसली पाहिजेत, शस्त्राचं पूजन केलं पाहिजे, पुस्तकं दिसली पाहिजेत. लहानपणापासून सांगा, बेटी बचाओ बेटी पढाओ. सरकारचं नाही, हिंदूंनो बेटी बचाओ. लहानपणापासून मुलीला हिंदुत्व सांगा, केवढी मोठी संकट तिच्यावर आहेत ते सांगा. आणि त्या मुलीला सांगा, या बहिणींनो, मुलीला सांगा की तू पंतप्रधान बन, तू मुख्यमंत्री बन, तू IAS ऑफिसर बन, तू खेळाडू बन, तू गायिका बन, तू नर्तकी बन, तू नटी बन, पण सगळ्यात पहिल्यांदा आई नक्की बन. मातृत्व हे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात पहिलं करिअर आहे. हे या मुलीच्या वयापासून सांगायला सुरुवात करा. आत्ताच्या आहेत त्या गेलेल्या आहेत हातातनं तुमच्या, त्यांना येईल, नंतरही समज येईल, पण निदान भविष्याचा तर विचार करा ना. हा या सगळ्या सुभाषनगरचा कोंडवा होईल, मी सांगून ठेवतो तुम्हाला. आज सोपं नाहीये. आज तुम्ही मोठ्या मोठ्या किमतींनाही घरं ठेवलेली आहेत ना. 10 वर्षांनंतर प्रॉपर्टीचे रेट खाली जातील, ज्यावेळेला टोपीवाले इकडनं फिरायला सुरुवात करतील. कोंडव्यामध्ये नव्हतं ना 25 वर्षांपूर्वी, असं झालं ना. ती लोकसंख्या वाढत चालली आहे. आमची घोषणा, ताई माई अक्का विचार करा पक्का, कमळावर मारा शिक्का. आता घोषणाच गायब झाली. ताई नाही, माई नाही, अक्का नाही, दादा नाही, अण्णा नाही, आप्पा नाही, भाई नाही, भाऊ नाही, एक मूल, आणि त्या मुलाला एवढं फुलासारखं सांभाळायचं. अरे मुलांची भांडणं झाली पाहिजेत घरात, असूया झाली पाहिजे, मारामारी झाली पाहिजे, कॉम्पिटिशन झाली पाहिजे, ईर्ष्या झाली पाहिजे, प्रेम झालं पाहिजे, जबाबदारीची जाणीव आली पाहिजे. इथे बसलेल्या अनेक पुरुषांनी उशिरा लग्न केली, कारण बहिणीचं लग्न व्हायचं होतं, भावाचं शिक्षण व्हायचं होतं. ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यामध्ये का आली? मोठे भाऊ म्हणजे लहान भावंड होती, बहिणी होत्या. आता या एकलत्या एक मुलगाला रिस्पॉन्सिबिलिटी कुठनं करणार? तो डिप्रेशनमध्ये जाणार नाही तर काय होणार? कारण या भांडण वगैरे या सगळ्यातनं तो माणूस लहानपणापासून तयार होतो. आणि मला हे अजिबात पटत नाही, मुलाला हात लावू नका, रागवू नका वगैरे काही नाही. लालयेत पंचवर्षांनी ताडयेत दशवर्षांनी प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रम मित्रम वदाचरे. पूर्वजांनी सांगितलं ते बरोबर आहे. तुम्हाला आम्हाला आपल्या आईवडिलांनी कठोर शिक्षा दिल्या, आपण काय डिप्रेशनमध्ये गेलो होतो काय? तुम्हाला आम्हाला आमच्या आईवडिलांनी फटके मारले होते, मला हाणलं विना देवधरांनी अनेक वेळेला, मला काही मी डिप्रेशनमध्ये नाही गेलो. रादर मी तयार झालो. त्याचं एक कारण घरी आईवडिलांनी वेळोवेळी मला शिक्षा दिल्या म्हणून कठोर. आणि तयार झालो कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये दंड खेळायला सुरुवात केली. शस्त्र लढत नसतं, शस्त्रामागचं मन लढत असतं, आणि ते मन तयार करण्याचं काम संघाची शाखा करते. नव्या हिंदू पिढीला तयार करा, तर हे सकल हिंदू संमेलन यशस्वी आहे. गुडी गुडी बोलायचं असेल तर काय खूप वक्ते मिळतील तुम्हाला. हम तो यही बोलेंगे और आपको यही बता कर जाएंगे. खूप खूप धन्यवाद. बोला, माझ्या पाठोपाठ घोषणा द्यायच्या आहेत. दोन्ही हात वर करून घोषणा द्यायच्या आहेत. सगळे हात वर करा. बरं, मी मोदींच्या भाषणाचा अनुवाद करून पुस्तक लिहिलेली आहेत. 2 पुस्तकं इथे विक्रीला आहेत. घरामध्ये पुस्तकं असली पाहिजेत म्हणून मी आणलेली देखील आहेत. आणि पुणेकरात म्हणून सांगतो, 125 रुपयाचं 100 रुपयाला देतोय. ते आपण जरूर घ्या आणि घरी ठेवा, वाचा. त्यांची चांगली भाषणं निवडून ठेवलेली आहेत. महामहिलांच्या घोषणा झाल्या पाहिजेत. हिंदुत्वनिष्ठ देखील सौरभ फक्त पुरुषांच्या घोषणा देतात, मी सहमत नाहीये. 10 महामहिलांच्या घोषणा आधी द्या आणि मग पुरुषांची नावं काढायला सुरुवात करा. बोला, राजमाता जिजाऊ साहेब की.
राजमाता जिजाऊ माँ साहेब की, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर की, क्रांती ज्योति ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले की, महारानी लक्ष्मीबाई की, बोला पन्नाबाई की, बोला रानी चेन्नम्मा की, बोला रानी रुद्रमांबा की, बोला रानी माँ गाइडिंलियू की, बोला रानी कनकलता बरुआ की, बोला लता मंगेशकर की, बोला इंदिरा गांधी की, बोला सुषमा स्वराज की. या महामहिला आहेत आणि महामहिलांच्या घोषणांशिवाय हिंदूंच्या सभा पूर्ण नाही होणार. बोला जो बोले सो निहाल, वाहेगुरु दा खालसा, धरती आबा भगवान बिरसा मुंडा की. आदिवासी दलित या सगळ्या महापुरुषांच्या घोषणा झाल्या पाहिजेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले सगळ्यांचे. जातीपातींमध्ये विभागले जाऊ नका, महापुरुषांना विभागू नका. रात्र वैऱ्याची आहे, आपण सगळे कार्य करू. खूप खूप धन्यवाद.